उचलती. तर आम्ही थांबलेलो CNG भरायला. आम्ही थांबलेलो CNG भरायला. दे वडापाव. आणि हा वडापाव आहे जो तिने खाल्ला नाही, अक्षराने खाल्ला नाही. पकड. अगो इकडे नाश्ता आता करतीये आणि वाजले किती आहेत माहिती आहे? जेवते लगा. याचं काय लबलबीत झालंय. आई पेस्ट्रीच्या पिशे ठेवल्या ना. आई तुला कसं वाटतंय प्रवास करायला? प्रवास करायला कसं वाटतंय? त्रास होतो. वाटतं तेवढं सोपं नाही वाटत. कायम करतात ते का सोपं वाटतं? नाही, आता तसं गरमी आहे ना त्याच्यामुळे ना त्रास होतोय, सर्वांना त्रास होतोय. सह्याद्रीची लेणी. काय लेणी बोलली? घर नाही येते बघ काय गुफा होते, बारीक 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 गवत. पूर्वी लोक रवत त्याच्यात. जेवायची वेळ झाली आहे तर सर्वांनी या जेवायला. वाट बघतोय कुठे झाड मिळतंय का, मग तिथे आम्ही गाडी लावून जेवणार आहोत. तर आम्ही आता जेवायला थांबलोय. तरी माझी नवीन बॉटल, ही आमची गाडी. जेवायला काय? उसळ सुकली. उसळ सुकली, भाकरी बघा. आणि भाकरी. रात्री झाल्या तरी खाऊ काय. ही माझी आई. मगाशी मला बोलता नाही आलं, घाई घाईत थांबलोय. तर मी घराकडून आणलेली सावंतवाडीवरून उसळ आणलेली करून मसूरची. आणि ह्या आहेत भाकरी. आमच्या वरती तिथे काकू राहतात, त्या भाकऱ्या बनवतात सगळ्या प्रकारच्या. तांदळाची, ज्वारीची, नाचणीची छान असतात त्यांच्याकडून. मग त्यांच्याकडनं मी भाकऱ्या रात्रीच मागून घेतल्या आणि मी फॉईल पेपरमध्ये मी ठेवून दिल्या. अजून भाकरी कशा आहेत बघा, मऊ मऊ. आई भाकरी बघ जरा कशी आहे, नरम आहे ना. तर या तुम्ही पण जेवायला. आम्ही जेवतो. तर मी आता जेवण घेते. हा, ही जेवण घेते. ही खराब आहे, ती घेऊ नको, ती तिकडे. अक्षय तुला घेतलं ना? ही भाजी आवडतच नाही. आवडत नाही म्हणून खायचं नाही, पोट भरायला पाहिजे. ही भाकरी सांग, टेस्ट करून सांग उसळ कशी झाली आहे ती सांग मग. आम्ही मस्त या झाडाखाली बसलोय जेवायला. तुम्ही पण या सर्वांनी जेवायला. अगं मित्रमैत्रिणींना कोण देणार जेवण? आधीच तोंडात घुसवलं. का ॲम्ब्युलन्स गेली कुठली तरी. ही भाकरी आणि ही उसळ. पहिलं तुम्हाला देणार एक घास, हे तुमच्यासाठी आणि हा माझ्यासाठी. घाईघाईत उसळ बनवली पण छान झाली. काय करतो? हा, खाया पहिल्यांदा मग का गाया. खूप इकडे काय चाललंय बघा. आम बघा.
पकड ना, थंबनेलला मिळेल ना ग. तुम्हाला बोलणार आहे त्याला चालू असं पकड, हे तुम्हाला असं पकड आणि हातात धर आणि तोंड उघड. हा हे मध्येच येतो हात घे. हा कर 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 चल. चोरला नाही आम्हा चाललो. आम्ही आता जेवलो सर्वजण आणि आता पुढच्या प्रवासाला लागलोय. वाजले किती बघा आता वाजले आहेत सव्वा दोन झाले. हा, 2:20 झाले आहेत. 2:20 झाले ग. तर मग जेवण कसं होतं? सर्वांनी सांगा जेवण कसं होतं? बरा होता. आई जेवण कसं होतं? अक्षय अक्षरा बरा होता. छान 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 होतं. होतं. असं सगळ्यांनी ना पिकनिक करावी, एकदा तरी करावी. आणि आयुष्य किती आहे. हा मस्त पिकनिक झाली आमची आणि माझी आई सोबत ही ह्या गाडीतून पहिली आहे. पिकनिक पहिली आहे. पिकनिक पहिली आहे. जेवण पण पहिलं. जेवण पण पहिलंच आहे. वर कर. खूप भाकरी छान बनवतात ते. पाणी घालून ती भाजतात. तर त्यांच्यापर्यंत हा जर व्हिडिओ पोहोचला असेल ना तर मी त्यांना खूप थँक्स खूप खूप धन्यवाद. माझ्या आईला पण भाकरी खूप आवडली आहे, त्यामुळे तिने पण तुमचे धन्यवाद मानले आहेत. ही माझी आई. छान होती भाजी. आणि माझी आई. गरम पाणी घालून. ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट तीन बघितले. तीन ऍक्सिडेंट बघितले आम्ही हायवेवर. 3 ऍक्सिडेंट. तर कृपया जर तुम्हाला लांब जायचं असेल प्रवासाला तर स्वारगेट पुण्यावरून गाडी घेतली. आम्ही आता माणगावमध्ये पोचलोय. माणगावची बाजारपेठ आहे इथे. करून घेऊ आता. आता सावळ्या घेतो दिसला. 47 मिनिटं. In 200 meters, turn left toward National Highway 753 then. माणगावचं बाजारात. Continue on National Highway 66 for 36 kilometers. दिवसाची ट्रॅफिक नसते, संध्याकाळची रात्रीची ट्रॅफिक भरपूर असते. संध्याकाळचा खूप असतं ट्रॅफिक. खूप असते ट्रॅफिक इथे. टाइम ट्रॅफिकचं नाही आपण ट्रॅफिक नाही. माणगाव बस स्टँड.
काय हा पेनच्या पुढे आहात तुम्हाला वाटतं डोंगर तोडूनच रस्ते काढले. वेगळं पेनच्या पुढे येत आहे भिजाग नाही पावसात नाही बांधला. आपल्या सिंधुदुर्गामध्ये ॲल्युमिनियम फॅक्टरी पाईप एवढी मोठी फॅक्टरी आहे केळी असं जम्पिंग जपाक होतोय नुसतं. रस्ते केले केलं तर केलं, व्यवस्थित करायचे होते रस्ते ना. अलिबाग इथून 25 अलिबाग, पेन, पनवेल, मुंबई. आता आपण कुठे आहोत हो? पेन पेन. मीठ काढतायत मीठ मिठावर बघा कसं दिसतंय. ठेवले ते मूर्ती बनवले बरं हो तेच ना, बघ कसे ठेवले. भरोश्यावर कुठले ठेवले मला तेच कळत नाही. हा बंगारवाले काय? नाही, गणपतीच्या आणि मूर्ती आहेत त्याच्यात. गणपती मूर्ती आहे काय, पण कशी काय राहिलेत बघ ना. हलतात पण रशी नाही, काय नाही बांधली. एवढ्यानी अटकावतात ते. निरा 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 होतं का? सुरू झालो काय रे? इली म्हणून. हो, इली पोचली. बाबा सांगता. हा बघा, आमच्या गावातली घरं आणि कोकणातली घरं आणि ही मुंबई शहरातली बिल्डिंग. टावर आहेत, टावर टावर. बघी साईडची बिल्डिंग बघ, टावर टावर आहेत. हा मोठं टावर माणसाला नाही ते बघ. हा. सरळ मुंबई. In 300 meters, turn left
toward JNPT Road. लेफ्ट हां लेफ्ट मार्क सांगता मुंबई ठाणे ते सांगितलं पनवेलला 4:47 ला मी मुंबईमध्ये पोहोचतोय. पनवेल लेफ्ट टुवर्ड JNPT रोड then turn right. In 200 meters keep left to take the flyover. Keep left to take the flyover. Continue on National Highway 348 for 8 kilometers. हा बीच खालून जायचंय म्हणते. अच्छा अच्छा पण मानू का आठवण केलं नाही साहेब. दादा ना देव. काढून ठेवले मी ते. इथून बसून असताना. मी खराब झालं. आलो आलो मुंबईमध्ये आलो ग. आलो मुंबईमध्ये आपण. Continue for 800 meters. एअरपोर्ट ते एअरपोर्ट आहे होय हो असंच वाटते बघा. हो एअरपोर्टच आहे वाटतं. काय धावपट्टी मग हां पुढचं In ते 400 meters, keep right to stay on National Highway 548. सगळं पनवेल हा. सगळं पण हो हे पनवेल मोटरसायकल गेलो बसून 5-7 लोक गेलो ना. Turn left onto Mumra, Panvel Highway, then turn left. ट्रॅफिक मुंबईला असतंच. मला टेन्शन येतं. Turn left. गर्दी खूप आहे. हा वाशीला जायला रस्ता. In 200 meters, use the right lane to take the ramp to Bengaluru, Mumbai Highway, Mumbai Highway. Use the right lane to take the ramp to Bengaluru, Mumbai Highway, then use the right lane to merge with Bengaluru, Mumbai Highway. हायवेला तिकडे असतं. हा होय होय होय. हा 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 इथेच भेटलेलं सानपाडा ना इथे. सानपाडा रेल्वे स्टेशन. तिकडे जाऊन रवले का? या साईडला जायचं त्यांचं सगळ्यांना. आमका सरळ जावा. In 200 meters, use the right lane to merge with Bengaluru, Mumbai Highway, Mumbai Highway. होय का? एकदाच बोलायचं कधी पण. मुंबई हायवे बोलत नाही. आमच्या डोक्यात कशात जातं? आज येते इंग्लिश वाटतं. इंटू राहायचं हा? वरून? हो फक्त सरळ तर दाखवते काय बोलला नाही. वरूनच असणार. वरूनच सरळ चला. खालून खालून सर्व्हिस रोड वरसून बघा तिकडून फ्लायओव्हर म्हणजे फ्लायओव्हर म्हणजे वरसून. एका विचारा ना तुमका नाही कळत. आवाज गो ऐका आणि बोल. तू आवाज कर. आवाज आहे. काय जायला पाहिजे. फ्लायओव्हर येताना बास्केट झाला नाही बघ. टोल आला आता. चला कार्स ओनली. That's not a car. Right. Continue on Bengaluru, Mumbai Highway for 800 meters.
मेट्रोचा हाच आहे काय तोच तो असं मेट्रो येते नाही नाही चालत येते चालतंय काहीतरी केलं म्हणा ना ह्याला पण तसंच झालं आपण चतुर्थीला आलेलो तेव्हा आमचं बोलली काय ती? मी ऐकलंच नाही. वरून जायचं की घालून जायचं खाली बोलली. वरून आपण सानपाडा रेल्वे स्थानक इथे गेलेलो Keep right to महाल take the flyover. हा हा हाय काहीतरी भेटलं हो, इथे भेटलेला पुढे या या फ्लायओव्हरच आधार वाटतं. सगळे वरसूनच जातो रस्ते काय किती आहे? काय गरज आहे आता इथे एवढे रस्ते काढायची नाही एवढा तुका ट्रॅफिक झाला असता एवढा. झालं असतं तर झालं असतं समजलं नसता समजत नाही ना इकडे हे मेट्रोचं इकडे यायचंय आणि हे आहे हायवेच्या वरती आमच्या आडवं असं येईल एवढे दाखवत ह्या इकडे घाटकोपरला आहे सर. हा तेच आहे म्हणजे आपण उद्या जाणार ते मागे गेलेलो ते का सरळ हा, घाटकोपरने सरळ, हा. तिकडे घाटकोपरला हा आणि समजा तिकडे आता वसईला जायचं असेल तर कुठला रस्ता म्हणताय तुम्ही जाऊ सरळ आहे. सरळ? हो. घाटकोपरवरून रस्तो काय माहिती नाही तळे नाही घाटकोपरला नाही. चला तिकडे चला हे बाई इथूनच आहे ते रस्ता बघून घे दोन्ही साईडनी गाडी चालवतात. इथून जावा. तर नमस्कार मित्रमैत्रिणींना आम्ही मानपूरला पोहोचलोय तर मी आता जाणार आहे माझ्या भावाच्या घरी आता फोन करते ना. आणि माझे भाचे येणार मला भेटायला आत्तू 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 करत येणार मी पहिली झाली खायला गेट बंद हा काय मग या तरी हे सर्व्हिसिंग माझा पण हा इथेच धुवा गो गाडी उघडा gate, उघडा gate. आणि आता पुढचं आहे का ना काय? हे नाही ना हे हाच असणार हाच 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 तोच तो हेच ते अक्षर आहे. हे ना ही नाही मागची 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 बिल्डिंग. हम्म. हीच ना होय ग हीच ती. हीच ती माहित काय ओम म्हणून लिहिलंय नाही ते तो बघ हा बघ समोरच हा बघा हा माझा भाचा हे लाव या गाडी. म्हणजे गाडी लावायची जागा पड्या चोल गाडी हे लाव या. अरे थांब ना गाडी काढूची आहे परत. जागा कुठे किती होती जागा आहे